सकाळ सकाळ शेणाचा सडा टाकून घ्यायचा आता. शेणाचा सडा टाकून पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आज चुलीवर. सडा टाकून झाला आता. छान अशी रांगोळी काढून झाली आता माझी. तर देवपूजा झाली आता माझी. आता दूध तापाय ठेवलं आणि इथं चहा ठेवलाय आता. चहा पाणी झालं आता. डाळ शिजत घातली आता इथं. तेळून आळून पुरणाला चटका देऊन घ्यायचा. गुळ बारीक करून ठेवलाय आता. पोळ्या काय शेवट करायच्या. त्याआधी इथं भजीचं पीठ मळून घेतलंय. इकडं कुरडे पापडी घेतली. आता बाहेर घेऊन जाते चुलीवर. भजी आणि कुरडे पापडी करून घेते. आणि एकीकडं भात टाकलाय शिजायला. तेल तापलंय आता. तेलामध्ये तर आता कुरडे पापडी तळून झाली. आता भजी करून घेते. आता यायचं म्हणजे आजी देवपूजा करते. आजी देवपूजा चालू झाली. आणि आता भजे केलं तर चला आता घरात जाऊ आजी पूजा करायला. मस्त की असे भजी करून झाले ते आता. येळवण्याच्या आमटीला फोडणी देऊन घेते. येळवण्याची आमटी तयार झाली आता आपली. आता पुरणाला चटका देते आणि पुरण वाटून पोळ्या लाटून घेते. आता फक्त पोळ्याच राहिल्या त्या करायच्या. तर गुळवणी झाले आता. आणि इथं आता पुरणाला चटका द्यायला लागली. चटका देऊन झाला आणि पुरण वाटून पोळ्या आता लाटायला सुरुवात केली मी. वडी उभा करायची आता. आता केलं खाली भरायला सारं म्हणून उकणार म्हणून सारं हे केलं. गुढी उभा करायचं ताट तयार झाले आता. आणि आता इकडं गुढी उभा करायला चालू केली आता आम्ही.
तर आता गुढी उभा करायला घ्यायची, आता पूजा करायची परत. आणि आता उभी केली. तर आता गुढी उभा केली आणि आता आत्या पूजा करून घ्यायला लागली त्या गुढीची. आत्याची झाली की मग मी माझा स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक करून झाला की लगेच मी पण पूजा करायला येणार आहे. वर्षा पण पूजा करून घेईन आता. मग राधा आम्ही 4 जणी म्हणून पूजा करून घेतो आता गुढीची. रांगोळी छान काढली. आता वर्षा करायला लागली पूजा आता गुढीची. हा ठोशी झाली पुढे. बापू येते थांब. बापू कोण करायचं? सरक 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 तू सरक का झालं पाय पड. फोटो काढ. नसतं का बापू? नसतं. उलट झालं. हा असं लागेल. पोळ्याचा सगळा स्वयंपाक झाला आता इथं माझा. आणि नैवेद्य आता झालेत. आता नैवेद्य दावून घ्यायचं गुढीला. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. जेवणामध्ये सगळं घेतलं. पुरणपोळीचा सगळा गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळी केली. तर आता सगळेजण बसलो आता हॉलमध्ये TV बघत जेवण करायला. चला जेवण करून घेऊया आता. पसारा आवरून घेतला आता. सगळी घरं पुसून पोर्च पुसून घेतला. आणि आता भांडी आणलीत सगळी बाहेर घासायला. भांडी घासून घेते. भांड्यात साबण घेऊन ये तेवढं. काकी गुंडा देते काकी तुला. हा इथं ठेवा मी घेते. भांडी घासून झाले आता आणि पाणी. तर आज आता दुपारचं निवांत बसले. सगळी कामं झाल्यावर आवरून आता झाले त्या आता वाजले त्या 5. तर आता चला शेंडा वैरण आणून टाकली. आणि इकडे बघा असं काळ भंगार आज गुढीपाडव्याचं आभाळ आलंय. भरपूर असं आभाळ आलंय आता इकडं. आता 5:30 वाजले आणि मस्त असं वातावरण झाले. आभाळ आलं इकडं आणि वारं पण चांगलं सुटले. आणि इकडं मी आता गुरांना वैरण काढून टाकली. आता नेऊन टाकायची गुरं पांदावून. सगळा दिवस सगळा आभाळाच्या आड गेलाय आता. हे असं गावाकडचं वातावरण किती छान वाटतंय. चला आता गुरं पांदावू आणि गुरांना थोडी वैरण नेऊन टाकूया आता. आणि गुढीला साखरेचा नैवेद्य दावून गुढी काढून घेतली आता. झाली आता गुरांना पाणी दावून वैरण टाकून घेते. सगळ्या वैरण टाकली. आता गुरांचं झालं, शेळ्यांचं झालं. आता पाऊस आला तरी काय हरकत नाही, कारण का बाहेरची सगळी कामं झाली ती आता. कामं आवरून घेतली आता. आणि वारं कावदान सुटलं होतं पण आता लगेच शांत पण झालं. पाऊस पावसाने
पावसाने मजा केली आपण. पावसाने मजा केली. हा. पावसाचं बारीक बारीक थेंब यायला लागलं होतं. चला आता घरात जाऊया स्वयंपाकाला. तर आता घरात आलोय आता स्वयंपाकाला. देवाबत्ती करून घेतली आता वर्षाने. इथं शेंगाची आमटी करायची आता. शेंगा चिरून ठेवल्या होत्या आत्याने. आता धुवून घेते स्वच्छ. पीठ मळून घेतलं आता. वर्षाचा चपात्या करून घेईन आणि मी भाजी टाकते शिजायला. म्हणजे आम्ही दोघी कुंड स्वयंपाक केला म्हणजे पटकन होईन जेवण करायला. आणि इथं खलबत्त्यामध्येच कांदा कुटा करून घेतला आता मी भाजीचा. इथं तेल तापायला ठेवलं होतं. मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडायला लागली आता. जिरे टाकते. तर आता इथं खोबरं, कोथिंबीर, लसूण चांगलं बारीक करून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये. आता चांगलं भाजून घेतली तर तेलामध्ये. काळं तिखट टाकून घेतले. आता शेंगा टाकते. गरम पाणी करून घेतलं होतं. टाकते आता जरा. फोडणी दिली आता. आता झाकून ठेवते. आता मस्तपैकी भाजी झाली. शिजली आता. त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. तर आता भाजी चांगली शिजली. आता सगळेजण जेवण करायला बसूया. आता या सगळेजण जेवायला.